थैंक यू सो मच। आप सभी का रामोजी फिल्म सिटी टूर में स्वागत है। मी अंदर की रामोजी फिल्म सिटी टूर लो स्वागतम। यहाँ से अभी हम चलेंगे। नमस्कार। तर रामोजी फिल्म सिटीचा हा पार्ट 5वा आहे ब्लॉगचा। तर आम्ही ना आता चाललो जिथं महाभारतचं पूर्ण सेट तयार केलेलं आहे छान ते बघण्यासाठी, आणि त्यानंतर जाणार आहेत बाहुबली पिक्चरची शूटिंग जिथं झाली ते बघण्यासाठी। तर तुम्ही ना माझा हा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघत राहा, तुम्हाला सुद्धा आवडेल। आणि माझा जर ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आम्ही इथे आता पोहोचलो आहेत बाहुबलीची पिक्चरची जिथं शूटिंग झाली ते बघण्यासाठी पूर्ण। तर चला तुम्ही स्वतः आमच्यासोबत बघा। तर चला आम्ही न एंट्री केलेली आहे आत, आणि इथे सुरुवातीलाच बघा किती मस्त हाती बनवलेले आहेत। इथे समोर माझी मावशी आहे बघा, दोन्ही साईडनं केलेले आहेत हाती, खूप सुंदर। आणि ही माझी बहीण पण व्हिडिओ घ्यायली। तर इथे असे हे बघा, हे किती मोठा दरवाजा आणि किती छान केलेले। तर चला आता आपण परत पुढे जाऊन बघूत। इथे बघा हे खाली मगर पण बनवलेले आहेत, त्याच्यावर ते मुलगा जाऊन बसायला। हे बघा हे पूर्ण ना इथं बाहुबली पिक्चरची शूटिंग झालेली आहे। तर हे बघा आम्ही आता या साईडला जाणार, नंतर तिकडे पलीकडे जाणार, अगोदर इकडून समोरून जाणार आहेत आम्ही। आणि ते पलीकडे बघा ते दिसते ना, तिथे रथ तयार केलेला आहे, ते पण बघायला जायचे। पण अगोदर आपण इकडचं बघून घेऊ। हे बघा इथे पण हे रथ किती मोठा आहे ते। आणि या साईडला बघा हे रेडा वगैरे तयार केलेले आहेत। इथे मुलं बसू लागले त्याच्यावर, ते बघा पलीकडे एक मुलगा जाऊन बसलेला त्याच्यावर। आणि इथे मी समोर जाऊन बघा काय करायले, आणि काकांना म्हणलं माझा इथे असा फोटो काढा, आणि मग काकांनी माझा तिथे फोटो काढला। हे बघा इथे आता काढला फोटो, आणि तिकडून माझी मावशी पण व्हिडिओ करते। खूप छान वाटलं पण आम्हाला रामोजी फिल्म सिटीमध्ये येऊन। तुम्ही पण एकदा नक्की जाऊन बघा रामोजी फिल्म सिटी हैदराबादला, छान वाटलं। आणि इथे बघा इथे आमचे सगळ्यांचे फोटोशूट चालू आहेत, कोणी व्हिडिओ काढते कोणी फोटो काढते। ही लहानी मावशी इथे, मधली मावशी ती पण व्हिडिओ काढते, सगळे व्हिडिओमध्ये गुंतले। आता ना आम्ही निघालो, डान्स वगैरे असतात, डान्स शो बघायला चाललो। मी एकटीच मागे राहिले, बाकी सगळे समोर गेले। तर चला ते पण खूप सुंदर सुंदर आहे। चला या लाल बस असतात आपल्याला अशा, तर या बसमध्ये जायचं।
कुठं वाव, किती सुंदर दिसायला बघा. ही लाइटिंग वगैरे केलेली किती मस्त तयार केलेलं आहे. कॉम्बिनेशन कलर वगैरे. ह्या साईडला पण बघा. आता आपल्याला ते दिसायले ना, तिकडेच जायचंय. डीजे वगैरे आहेत तिथे, तिथे जायचंय. हे बघा, हे झाडांवर सुद्धा किती मस्त लाइटिंग केलेली आहे. इथे ना हे शो बघण्यासाठी खूप गर्दी झाली होती. खूप लोक आले होते. आणि नंतर जे डीजे वगैरे झाला त्यामध्ये पण आम्ही खूप मजा केली. इथे बघा, हे बदक वगैरे म्हणजे हे गाड्या आहेत, त्याच्यावर किती मस्त डेकोरेशन केलेलं आहे. खूप सुंदर सुंदर, एवढं छान छान केलं होतं ना, खूपच सुंदर. ही गाडी बघा किती मस्त आहे. आणि ना मी डीजेचे वगैरे याच्यात मध्ये नाही टाकू शकले, कारण की नमस्कार, आम्ही ना हैदराबादला चौमहल्ला पॅलेस बघण्यासाठी निघालोत. तर इथे ना हे बघा कबूतर दिसायले ना, तर ह्या पूर्ण रस्त्याने भरपूर कबूतर असतात. खूप असे खाली सुद्धा. मला पलीकडच्या साईडनं व्हिडिओ घेता आला नाही गाडीमध्ये, कारमध्ये असल्यामुळे, पण पूर्ण. तर आम्ही पोहोचलोत चौमहल्ला पॅलेसला. इथे माझी मावशी, मी आणि बहीण आहेत. माझी दुसरी जी मावशी आहेत ती समोर आहे. आणि माझे आई पप्पा नव्हते आले इथे, दुसरीकडे गेले होते. हे इथे समोर माझी लहान मावशी, तिच्या 2 मुली म्हणजे माझ्या बहिणी आणि काका. हे बघा किती सुंदर केलेले आहे. समोर झाडी वगैरे सगळं हिरवळ, एवढं छान वाटत होतं ना. आणि हे पण बघा डिझाईन वगैरे किती छान आहे या पॅलेसची. हे बाहेरची साईड आहे, अजून आत जायचं राहिले. आम्ही सध्या बाहेरूनच बघून गेलो. खूप छान आहे. तर चला आपण जाऊ. इथे आम्ही तिघी जणी उभं राहिलो होतो मावशीची वाट बघत. ग्रुप फोटो ग्रुप फोटो तिकडून काहीच नाही ना. नाही पण हे सीन चांगली. हे बघा, तुम्हाला आतून दाखवते. किती छान काम केलेलं आहे. बारीक एकदम काम आहे. हे झुंबर वगैरे पण एवढं सुंदर सुंदर होते ना. आम्ही आलो चार मिनार बघायला. नमस्कार. तर आम्ही आता निघालो आहोत गोलकोंडा किल्ला बघण्यासाठी. इथे हे बघा, हे चौकामध्ये हे शिंपल्याचं किती छान तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये मोती मस्त तयार केलेले आहे. तर चला, मी ना तुम्हाला भेटते गोलकोंडा किल्ल्यामध्ये गेल्यावर. आम्ही पोहोचलेलो आहोत गोलकोंडा किल्ला बघण्यासाठी. तुम्ही सुद्धा पूर्ण हा व्हिडिओ बघत राहा. आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर आता इथे पण माझी मावशी, आम्ही गेलेलो आहोत. ते माझी मावशी आणि बहीण आली. तर हे पण किती सुंदर लॉन वगैरे केलेलं आहे बघा. हे आहेत लहान मावशीच्या मुली, माझ्या बहिणी लहान्या. तर आम्ही आत एंट्री केली. बघायला असं वाटतं का. इथे मावशी पण व्हिडिओ घेते माझा, आणि ती बहीण माझ्या पाठीमागे. आम्ही जास्त काही फिरलो नाही, कारण की अगोदर खूप फिरलो होतो. फिरून फिरून माझे पाय दुखू लागले. मग
आम्ही तिथंच थोडंसं बसलो, म्हणजे एका ठिकाणी बसलो, जास्त काही फिरलो नाही, जास्त नाही पाहिलं, थोडंफार पाहिलं. आता आम्ही चाललो तिथून एंट्री करायला. तुम्हाला इथे खूप आवाज येत असेल. तर इथे समोर आहे, इथे ना म्हणजे पाण्याची व्यवस्था राहायची महाराजांसाठी. पाणी तर साचवून ठेवायचे त्यांच्यासाठी. इथून बघा हे किती मस्त दिसते. छान. इथे ना शाळेची ट्रिप सुद्धा आलेली होती. हे बघा हे 2-3 मुलं दिसतात ना, शाळेचे आलेले होते. आणि ना असं सगळं स्वच्छ होतं, कुठेही म्हणजे कचरा नाही, गर्दा नाही, काय नाही. कुठे जायचं, छान होतं, सगळी स्वच्छता. ते तिकडे गेले वाटतं ना, तिकडं. इथे ना मस्त असं थंड थंड वाटत होतं, छान वाटत होतं याच्या खाली. इथे बघा, इथे मी थोडी थकलेली आहे, पाय दुखू लागले खूप माझे फिरून फिरून. हे बघा तिथं काय केले, असे चेक्स केले आणि त्याच्यामध्ये ते ग्रासचे तयार केलं. आणि इथून ना बघा इथे सूर्य किती मस्त दिसायला, किती मस्त व्हिडिओमध्ये. त्यानंतर आम्ही निघालो गोलकोंडा किल्ला बघणं झाल्यानंतर लुंबिनी पार्क बघण्यासाठी. चला तुम्ही बघत राहा. तिकडे आता आले इकडून आधी आता ही घेऊ दे एकदा. याच्या आत जाता येत नाही का बंद झालं ते काय लोक आता चालू आहे का बंद चालू आहे ते विचारा ना हुसेन. तर हे आहे लुंबिनी पार्क. आता आम्हाला जायचं होतं हुसेन सागर लेक बघण्यासाठी, पण काय झालं अंधार झाल्यामुळे ते आम्हाला जाता आलं नाही. आणि ते माझी बहीण दाखवू लागली कुठे ते. आणि मग त्यानंतर मग आम्ही गेलो लेझर शो बघण्यासाठी. लेझर शो बघायला लुंबिनी पार्कमध्येच आहे. हा पण शो खूप छान आहे. तिथे तुम्ही जर आले नाही तर नक्की बघा. हा आहे लेझर शो. इथे ना आपले देशभक्तीपर गीतावर हे पूर्ण दाखवलं होतं. एवढं सुंदर होतं का नाही हे, म्हणजे समोर रिअलमध्ये खूप छान वाटत होतं.